नमस्ते सर्वांना, मी ममता तुमचे या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून। तर आज मी तुमच्यासोबत छान असे भजे शेअर करणार आहेत। त्यासोबत मी स्प्राइट आणि सॉस पण घेतलेला आहे। हे भजे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेमंद आहेत, कारण मी हे भजे आहेत ना चमकुऱ्यापासून बनवलेले आहेत। त्यासाठी मी मार्केटमधून छान असा चमकुरा घेऊन आलेला, त्याला छान धुवून घेतलं। त्यानंतर आता त्याला चॉपिंगवरती बारीक असं कट करून घेणार आहे। कट केलेला चमकुरा एका प्लेटमध्ये काढून त्याला डबल अजून धुवून घेणार आहे, कारण डबल यामुळे धुत आहे, चमकुरा खाण्यासाठी एकदम कडू असतो, त्यामुळे याला 2 वेळेस छान असं धुवून घ्यायचं। कडू म्हणजे ते करवट असं लागतो, त्यामुळे त्याला कट केल्यानंतर पण धुवून घ्यायचं। धुवून घेतलेला चमकुरा साईडला ठेवून दिलेला आहे। आता एक कांदा घेऊन कांद्याला बारीक असं कट केलेला आहे। हे बघा, या प्रकारे मी कांदा कट करून ठेवलेला आहे। त्यानंतर आता 1 गिलास बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ मी आधीच चाळून ठेवलं होतं, त्यामुळे असंच घेत आहे। हे घरचं बेसन पीठ बनवलेलं आहे। 1 गिलास घेतलेलं। त्यानंतर आता यामध्ये मी ओवा टाकणार आहे। ओवा हातावरती चोळून टाकलेला आहे, त्यामुळे खूप छान वास येतो या भज्याला, त्यामुळे हातावरती चोळून टाकून दिलेला आहे। त्यानंतर जिरे पण टाकलेले आहेत। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला, थोडीशी हळद टाकायची आहे। लाल तिखट जेवढं आपल्याला लागतं ना त्याप्रमाणे लाल तिखट टाकून द्यायचं। तिखट सपक जसं काही लागेल त्याप्रमाणे टाकून द्यायचं। त्यानंतर यामध्ये मी आता टाकणार आहे थोडंसं वाटून घेतलेलं लसूण, त्यानंतर बारीक कट केलेला कांदा, त्यानंतर कट केलेला चमकुरा यामध्ये टाकून द्यायचा आहे। त्यानंतर यावरती आता हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून दिलेला आहे। आता पाणी टाकून आपल्याला पिठाला छान मळून घ्यायचं आहे। जसं आपण भज्याचं पीठ मळतो का नाही, त्याच प्रकारे या पिठाला छान आपल्याला मळून घ्यायचं आहे। यामध्ये खायचा सोडा वगैरे काही नाही टाकायचं, कारण हे भजे असंच खूप छान लागतात। छान पिठाला मळून घेऊन एक 10 मिनिटं पीठ भिजवण्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून तेल छान गरम करून घेतलेलं आहे। गरम तेलामध्ये हे भजे टाकून द्यायचे आहेत। या चमकुऱ्याच्या भज्याचे खूप सारे फायदे आहेत। जेव्हा तुम्ही यूट्यूबला सर्च करून टाकचाल ना, तेव्हा तुम्हाला त्याचे खूप काही असे फायदे सांगतात त्यांनी। खूपच छान आपल्या शरीरासाठी आहे। विशेष म्हणजे ज्याला मूतखडा वगैरे आहे ना, त्यांनी हमखास हे चमकुऱ्याचे भजे आठवड्यातून एकदा नक्कीच खाल्लं पाहिजे। त्यासाठीच मी हे भजे बनवत आहे, कारण मला मूतखडा आहे। तर मी आठवड्यातून एकदा तरी हे भजे बनवते, जर चमकुरा मला भेटला तर। छान आता भज्याला मी तळून घेतलेला आहे दोन्ही साईडनं, तुम्ही बघू शकता एकदम कुडकुडीत असे आपले भजे झालेले आहेत। आता याला मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तुम्ही याला असंच खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता, एकदम छान एकदम खमंग लागतात। चला तर मग आता मी याला स्प्राइट सोबत एन्जॉय करणार आहे। एकदम छान असं कॉम्बिनेशन आहे भजे आणि स्प्राइट। तुम्हाला हे भजे कसे वाटले मला नक्कीच कळवा, आणि हो, चॅनेलवर जर नवीन असतं चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। आधीच सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक करा। बाय, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खात राहा। बाय बाय।